असतो. नोट कोणती असू द्या, कोणत्याही बंडलमधली असू द्या, 100ची असो, 200ची असो, 500ची असो, कोणती नोट असो किंवा 500ची नोट आहे ती कोणत्याही बंडलमधली असो, तर त्या नोटीची किंमत आहे. तसं आता ताईंनी सांगितलेलं ज्ञान हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे एक गोष्ट सत्य आहे की गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठाही असो, कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कोणी असो, तो राजा असो, रंक असो, कोणी असो, पण एवढं मात्र सत्य असं की सगळ्यांना जगामध्ये सुख पाहिजे आहे आणि दुःख कोणालाही नको. मज लागी दुःख व्हावे अशी कोणीही भावे जीवे. असं दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही, परंतु सुखाची मात्र सगळ्यांना इच्छा आहे. मग सुखा लागी करशी तळमळ, तरी तो पंढरीशी जाई एक वेळ. पहा आता म्हणून पहा, जगामध्ये 2 मार्ग आहे. एक लौकिकाचा मार्ग आहे, एक ज्ञानाचा मार्ग आहे. एक आत्मसुखाचा, आत्मज्ञानाचा मार्ग आहे. आणि दुसरा जो मार्ग प्रपंचाचा मार्ग सांगितला तो आपला घात करणारा मार्ग आहे. आणि म्हणून इथं काय सांगितलं, सुख पाहिजे, परंतु खरं सुख आपल्याला माहीत आहे का? खरं सुख ह्या जगाला कळत नाही. खरं सुख कोणतं? घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी, याविन चावटी करू नका. आणि म्हणून संत ह्या जगामध्ये आले जगाला सत्य सांगण्यासाठी, जगाची भ्रांती घालवण्यासाठी, जगाला सत्याचा, शाश्वत सुखाचा रस्ता दाखवण्यासाठी. आणि त्या जगाला तर महासामर्थ्य संपन्न असा जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक या त्रैलोक्याचा अधिपती परमात्मा, तर त्याची दर्शन घडवण्यासाठी, त्याची प्राप्ती करून देण्यासाठी या जगामध्ये आपल्याला कोणी पैसे देतं, कोणी मान मोठेपण देतं, कोणी असेल तर कोणी गाडी देतं, कोणी शेत देतं, कोणी बंगला देतं, कोण पैसे देतं, कोण कपडा लत्ता देतं, कोण वस्त्र अलंकार देतं, कोणी अन्न देतात. परंतु सर्वश्रेष्ठ आहे ते म्हणजे ज्ञानदान. ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून ज्ञाना इतकं श्रेष्ठ या जगामध्ये त्रिभुवनात काहीच नाही. या जगामध्ये हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आणि म्हणून आत्ता सांगितलं, घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी, याविन चावटी करू नका. आत्मलाभासारिखे काहीच गोमटे न देखी, म्हणून भोग विषय के हरी केला. किती तुकडा पाडलेला आहे. काय आहे? हा सूर्यन हा जयित्र. बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. एकतर देव सत्य आहे असं मान्य कर, नाही तर नरकाचा रस्ता धर, विनाशाचा रस्ता धर. आणि म्हणून हे अगदी पांढऱ्या काळ्या दगडावरची ही पांढरी रेख अशा प्रकारची आहे. आणि म्हणून काय सांगितलं, सुखा लागी करशी तळमळ, तरी पंढरीशी जाय एक वेळ. मग अवघाची सुख रूप. अर्थ कळतो? अर्थ कळतो का? मग अवघाची सुखरूप होशी आणि जन्मजन्मीचे दुःख विसरशी. साधी गोष्ट आहे का? हां. आणि म्हणून कसं आहे तर साधू संतांचा एक एक शब्द, लाल हिरे की गठरी बार बार मत खोल. ही लाल हिरे की गठरी आहे. हिरे की गठरी, लाल हिरे की गठरी बार बार मत खोल, जब आएगा पारखी तब करेगा मोल. मग तुमच्याजवळ काय आहे, कसं सांगावं? म्हणून तर आपली बुद्धी ठिकाणावं लागते, अंतःकरण नीट असावं लागतं, बुद्धी ठिकाणावर असावी लागते. आणि म्हणून काय आहे, ज्याला आपण संगत म्हणतो ती संगत. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, अशा प्रकारची संगत असावी की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. काय म्हटलेलं आहे? साधू संतांचा शब्द हा काय आहे, ग्रीन सिग्नल आहे आणि रेड सिग्नल पण आहे. दोन्ही सिग्नल संतांच्या शब्दामध्ये असतात. दोन्ही सिग्नल एकाच ठिकाणी.
रेड सिग्नल, संतांच्या शब्दाचं उल्लंघन केलं त्याला रेड सिग्नल म्हणतात, आणि संतांच्या शब्दाचं पालन जर केलं तर त्याला ग्रीन सिग्नल म्हणतात. संतांच्या शब्दाचं पालन केलं की काय होतं, दैवाची अनुकूलता होते आणि प्रचंड सुखाची हिताची गाठ पडते, परमहिताची गाठ पडते. आणि साधू संतांचा शब्द ओलांडणं, उल्लंघन करणं, रेड सिग्नल म्हणजे जबरदस्त निश्चित ॲक्सिडंट. हे त्रिवार सत्य आहे. संतांचा शब्द त्रिवार सत्य आहे, नाही का. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, तर संतांनी ज्या मार्गाचा अवलंब केला, त्यांनी जे ज्ञान सांगितलं, साधू संतांनी, मग तुम्ही विचार करा, घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी. जगानं काय करावं हे संतांनी सांगितलं. हे जगात कोणी सांगत नाही ते संत सांगतात, आणि जगात कोणी सांगत नाही परंतु संत सांगतात, त्याला ज्ञान म्हणतात. जगात कोणीच देऊ शकत नाही, फक्त संतच देतात, त्याला सुख म्हणतात. जगात कोणीच करू शकत नाही, फक्त संतच करतात, त्याला आत्मकल्याण म्हणतात. आणि हे एकदा आत्मकल्याण माणसाला प्राप्त झालं की पुन्हा त्याची कधीही विनाशाची त्याची गाठ पडत नाही. आणि हेच कळणं मोठं परमभाग्याचं लक्षण आहे. हेच कळणं परमभाग्याचं लक्षण आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, याविन चावटी करू नका. मोठी माणसं सांगतात लहान मुलांना, चावटपणा करू नका. चावटपणा म्हणजे काय, मूर्खपणा. आणि मग संत म्हणजे कोण, काय माणसं आहेत का, नाही का. तर साक्षात ज्ञानाचा पुतळा, चालते ज्ञानाचे बिंब. संत म्हणजे काय आहे, साक्षात चालतं बोलतं ज्ञान, मनुष्य रूपानं प्रगट झालेलं ते ज्ञान, ते प्रेम, तो जिव्हाळा, ते ऐश्वर, ती शक्ती आणि ते आश्चर्य, त्याला संत म्हणतात त्याला. आणि त्या संतांचं मागं सांगितलं, त्यांच्या एका शब्दात अर्धा क्षण घडत. पाहता, अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती मत पापा. साधी गोष्ट आहे का, अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. संत संग देई, संत संग देई, आणिक परवाही घालू नको. महाबुद्धिवान माणसं काय मागतात, संत संग मागतात. आणि ते म्हणतात, आणिक प्रवाही घालू नको, मला दुसरं काहीच नको. ह्या जगात दोनच गोष्टी आहेत, एक आहे अमृताचा कुंभ आणि एक आहे जहाल विषाचा कुंभ. आपल्या हाती जर अमृताचा कुंभ आला तर आपल्या आयुष्याची परम शांती होती. आणि तो कुंभ जर आपल्याला जर मिळाला नाही तर आपल्याला त्या महाभयंकर अशा प्रकारच्या विषाची प्राप्ती होते आणि तो घ्यावाच लागतो. आणि साधी गोष्ट आहे, भगवान शंकरांनी काय केलं, भगवान शंकरांनी काय केलं, तर समुद्र मंथनातून निघालेलं अमृत घेतलं. प्रचंड भगवान शंकर असून सुद्धा प्रचंड अगदी जबरदस्त, अगदी भयंकर अशा प्रकारच्या वेदना झाल्या. आणि त्या वेदनातून भगवान शंकरांना सुद्धा शांत होता येईना. आणि म्हणून काय झालं, शिव हले तापला आणि तोही नामे शीतल झाला. महाभयंकर समुद्रमंथनातून निघालेलं, एका क्षणात सगळ्या विश्वाला जाळून टाकणारं अशा प्रकारचं ते महाभयंकर विष. तर ते विष शंकराने घेतलं बाबांनो. ते पचवण्याची ताकद जगात आहे का कोणाची? आपल्याला आहे का ताकद? आपल्याला तर विषाचा लेशसुद्धा सहन होत नाही. आणि शंकराने ते सगळं विष पचवलं आणि एवढ्या मोठ्या दुःखातून ते काय झाले, तर त्या नामाच्या चिंतनानं ती शांत झाली. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. आणि म्हणून मग आपण पाहिलं सुख, मग ते सुख कुठं आहे?
सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सर्व सुखाचे आगर बाप रखोमा देवीवर. सर्व सुखाचे सर्व 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 सुख दुसरं कुठंच नाही, कुठं 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 नाही सुख, फक्त त्या सर्व सुखाचे आगर बाप रखोमा देवीवर. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, नाही का. आणि सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. मग त्यांनी अनुभवानं सांगितलं की सुख कुठं आहे, तर तो परमात्माच म्हणजे सुखरूप आहे. त्या परमात्म्याची प्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती. मग विचार करा, संतांचं चरित्र जर पाहिलं, संतांचं चरित्र जर पाहिलं तर अंतःकरण विदीर्ण होतं, अंतःकरण फाटून जातं. कसं संतांचं चरित्र होतं. मग ताईंनी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात, पहा आता एक सांगायचं वैराग्य. तर जगा ही दोन मोठी संपत्ती जगामध्ये असते. मोठी संपत्ती, खरी संपत्ती कोणती? विवेक आहे आणि वैराग्य आहे. मग संपत्ती 16 नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा. मग खरी संपत्ती कोणती? विवेक आणि वैराग्य आहे. या अशा प्रकारचं विवेक आणि वैराग्य ही अशा प्रकारची खरी संपत्ती. ती संपत्ती काय करते? तर परमात्म्याची भेट करून देते, सुखाची भेट करून देते, कोटी जन्माचा प्रश्न सोडवते, नाही का. आणि अशा प्रकारचं ते वैराग्य. मग आता त्या वैराग्याच्या पोटीच विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता, ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील, कसं चरित्र होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी, निवृत्तीनाथांनी, सोपानदेवांनी, मुक्ताबाईंनी, छोट्या छोट्या भावंडांनी चरित्र आठवा. लहान भावंड होती, 6 वर्षाची, 8 वर्षाची, 10 वर्षाची, 4 वर्षाची. ती भावंड पहाटेच्या वेळेला झोपली असताना, गाढ झोपेत असताना विठ्ठलपंतांनी रुक्मिणी देवीला सांगितलं, आता आपल्याला जायला पाहिजे. आपल्या मुलांचं कल्याण जर होत असेल तर आपण शास्त्राच्या महात्म्यांच्या आज्ञांचं पालन करायला पाहिजे. आता आपली भेट आहे चंद्रभागेमध्ये, आपली गाठ आहे चंद्रभागेमध्ये. आत्ता आपण हीच वेळ आहे आपण जायचं आणि आपल्या आयुष्याचं, देहाचं समर्पण त्या चंद्रभागेमध्ये करायचं. पहा, विचार करा, एक माता होती, लहान लहान मुलं झोपलेली होती. विठ्ठलपंत उभे राहिले. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी चल आता घोटाळू नकोस, आता मुळात अडकू नकोस. आणि म्हणून तिने त्या मुलांकडे पाहिलं, त्यांच्या तोंडावर शेवटचा हात फिरवला. माझ्या बाळांना आता इथून पुढं कोण आहे? आतापर्यंत हाताचा पाळणा केला, अंतःकरणचा दगड करून ह्या बाळांना सांभाळलं, परंतु यापुढं उठल्यावरती बाळ काय म्हणते? आईचा शोध घेते. पाक वासरासारखा हंबरडा फोडतील, आई दिसणार नाही, वडील दिसणार नाही, बाळ काय करतील? माता थबकली. विठ्ठलपंत म्हटली, रुक्मिणी माग फिर, अडकू नकोस. उंबऱ्यापर्यंत आली, पुन्हा एकदा मागं पाहिलं आणि काळजावर दगड ठेवून रुक्मिणी माता नदीकडं पतीच्या पाठोपाठ निघाली. त्या बाळांचं दुःख अंतःकरणात साठवीत, जड अंतःकरणाने तिनं आपल्या देहाला चंद्रभागेमध्ये जोखून दिलं आहे. आणि मग ती बाळ उठली. निवृत्तीनाथांना माहीत होतं. मुक्ताबाईंना विचारलं, दादांनी निवृत्तीनाथांनी अश्रू आवरून धरली. ह्या बाळाला काय सांगावं निवृत्तीनाथांनाही कळत नव्हतं. देव जरी असले, ज्ञान जरी असले तरी प्रेमापुढं कोणाचं काही चालत नाही. आणि म्हणून तर शेवटी
एवढा आई वडिलांचा बळी दिला आणि म्हणून धर्माची एवढी मोठी भक्तीची एवढी मोठी इमारत उभी राहिली. आणि म्हणून विठ्ठलपंतांचे दैव थोर, पोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठलपंतांचे दैव थोर, पोटी आले ज्ञानेश्वर. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, म्हणजे अशा प्रकारच्या अतिशय किमती रत्नांना, मौल्यवान रत्नांना जन्म देऊन ही माता पिता काळाच्या उदरात गडप झाली. परंतु आपलं त्या भावंडांनी सुद्धा आपलं दुःख पायाखाली तुडवलं आणि जगाच्या कल्याणाची पताका हातामध्ये घेतली. आपलं दुःख बाजूला सारलं. आपल्या शास्त्रानं, या धर्मपंडितांनी आपल्या आईवडिलांचा बळी घेतला. परंतु त्यांनीच काय केलं तर हे धर्माचं कार्य त्यांनी अखंड आयुष्यभर त्यांनी पुढं चालवलं. आणि म्हणून संतांनी, म्हणून तर आता एक विचारायचं आहे, विचार करा. विठ्ठलपंत साधे होते का? कोणत्याही माणसाला आपल्या कुटुंबाचा मोह कोणी जरी असला, देव जरी असले, संत जरी असले, तरी प्रेम हे असतंच बाबांना. ते काही पशु नसतात. पशूंना सुद्धा प्रेम असतं. ते काही दगड नसतात. त्यांच्याही अंतःकरणात प्रेम असतं. परंतु विठ्ठलपंतांना काय झालं तर वैराग्य निर्माण झालं होतं. त्या आत्मदर्शनाची प्रचंड ओढ लागलेली होती. प्रपंचामध्ये त्यांचं चित्त थांबत नव्हतं. आणि कसलं अंतःकरण होतं, कसलं वैराग्य होतं. चित्तामध्ये एवढी सुंदर, एवढी गुणवान अशा प्रकारची पत्नी होती. परंतु त्यांचं चित्त त्या कुठं लागलं होतं तर आत्मदर्शनाच्या ओढीनं. ते पत्नीला विचारायचे, मी जाऊ का, संन्यास घेऊ, संन्यास घेऊ, संन्यास घेऊ. पत्नीनं सांगितलं, रुक्मिणी मातेनं सांगितलं, जा. पडत्या फळाची आज्ञा मानली. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला आणि गुरुग्रही चिंतन अभ्यास सुरू केला. शेवटी त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या श्रीगुरूंच्या लक्षात आलं का विठ्ठलपंतांनी जो संन्यास घेतला तो आपल्या पत्नीच्या मनाविरुद्ध घेतलेला आहे, पत्नीच्या इच्छेनं सल्ल्यानं घेतलेला नाही. आणि म्हणून गुरूंनी आज्ञा केली, जा, ती पत्नी तुझी वाट पाहत आहे. त्या जीवाला दुःखामध्ये लुटून तू परमार्थ करणं बरोबर नाही, संन्यास घेणं बरोबर नाही, म्हणून तुला जावंच लागणार आहे. गुरु आज्ञा पाहिलं का? गुरु आज्ञेसाठी संसाराचा त्याग केला. गुरु सेवेसाठी एवढ्या मोठ्या संसाराचा त्याग केला. आपल्या साक्षात पत्नीचा त्याग केला. आपल्या पत्नीच्या दुःखाला त्याने काय केलं तर असं जळत अशा प्रकारचं पत्नीला आपलं दुःख झेलायला लावलं. परंतु सद्गुरू भेटीसाठी ते निघून गेले. परंतु त्या श्री गुरूंच्या आज्ञेनं त्यांनी पुन्हा संसार स्वीकारला आणि ह्या जगाच्या वणव्यामध्ये होरपळून ते निघाले. आता दोन गोष्टी जाणवतात. विठ्ठलपंतांच्या ठिकाणी वैराग्य साधं होतं का? दुसरी गोष्ट काय? विठ्ठलपंतांनी गुरु आज्ञेनं पुन्हा संन्यासाश्रमाचा त्याग करून पुन्हा प्रपंच गृहस्थाश्रमात प्रवेश केला. गुरु आज्ञेवर किती निष्ठा. गुरूंनी सांगितलं जीव द्यायचा, कड्यावरून उडी घ्यायची, तरी मागं पुढं न पाहणं, अशा प्रकारचं हे त्यांचं चरित्र होतं. आणि म्हणून काय सांगायचं आपल्याला? मग सांगितलं, मग संतांचा विचार कसा होता? अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेन होय शांती परत.
संत संग आणि म्हणून संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको, त्याला विचारवंत म्हणतात. संत संग देई संत संग देई, नाही का, अनेक प्रवाही घालू नको, प्रपंच मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे. प्रपंच मला करायचाच नाही आणि परमार्थ परिपूर्ण उत्तम परिपूर्ण सर्वांगाने, ज्यामध्ये केसाच्या टोका इतके सुद्धा लेशसुद्धा उणीव वाचणार नाही, असा उत्तम परमार्थ करायचा आहे. आणि म्हणून साधू संतांनी तशा प्रकारचा परमार्थ केला. काय केला? आणि म्हणून त्यांची स्थिती कशी होती? सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडी जैशी, अशी संतांची स्थिती असते. काय? सोने रुपे आम्हा मृत्तिके समान आणि माणिक पाषाण खडी जैसे. सोनं चांदी त्यांना कशी होती? मृत्तिके समान. आपल्या तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, साक्षात सांगितलं. तुकाराम महाराजांचं कसलं वैराग्य होतं, कसला विवेक होता, कसले विचार होते. शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रेमाने दिलेला एवढा मोठा नजराणा, परंतु तो ठोकरून देण्याचं प्रेमाने, बरं का, अनादराने नाही, आदराने, प्रेमाने, नम्रतेने शिवरायांचा आदर करून तुकाराम महाराजांनी तो नजराणा नाकारला आणि सांगितलं, आम्ही तेने सुखी हेर तुमचे वित्त धन मजते मृत्तिके समान. तुमचं धन मृत्तिके समान, नाही का, हेर तुमचे वित्त धन मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. संतांना कोण आवडतं? संतांना देवाचं नाम आवडतं, संतांना देव आवडतो आणि संतांना देवाची भक्ती करणारे आवडतात. आणि म्हणून तर त्यांनी ज्ञान सांगितलं. काय सांगितलं पहा? तर जयाचे मन विकल्परहित. मन कसं असावं? अंतःकरण कसं असावं? जयाचे मन विकल्परहित, संकल्प संकेत नाही जया. जयाचे मन विकल्परहित, संकल्प संकेत नाही. कदा नये वाणी अनृत भाषण, कदा नये वाणी अनृत भाषण. देहाचे मीपण नाही जया, देहाचं मीपण नाही. कनक कांतेची नाही ज्या आसक्ती, कनक कांतीची नाही ज्या आसक्ती, नामाविनमती दुजी नाही. कनक कांतीची नाही ज्या आसक्ती, नामाविनमती दुजी नाही. तुकडेदास म्हणे तोच ब्रह्मज्ञानी आणि स्वय आचरोणी सांगे लोक. स्वय आचरोणी सांगे तोच ब्रह्मज्ञानी. मना अल्पसंकल्प, मना सत्य संकल्प जीवी धरावा. अल्पसंकल्प तोही नसावा, नाही का. सत्य संकल्प कोणता आहे? आणि म्हणून अल्पसंकल्पसुद्धा तर तोही नसावा. आणि म्हणून त्यांनी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं संतांनी, सगळ्या संतांचं एकच सांगणं, गहन ज्ञान त्यांनी सांगितलं. आलाशी कोठोनिया जाशी कवण्या रे ठाया. किती सुंदर उपदेश बोध केलेला आहे. अरे तू आलाशी कोठोनिया जाशी कवण्या रे ठाया, घरदार नव्हे तुझे अवघी लटकी ही माया. घरदार नव्हे तुझे अवघी लटकी ही माया. सावध होई बापा काळ लागलाशी मापा. प्रपंची गुंतू नको पाही बुडतसे पापा. प्रपंची गुंतू नको पाही बुडतसे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायासे केले. दोन दारे लिंपुनिया आत गुंतू गुंतू मेले. मोठे मोठे साधू संत त्यांनी सायास केले. मोठे मोठे साधू संत त्यांनी सायास केले. प्रपंची आसताना मन नाही गोविले. मोठे मोठे साधू संत त्यांनी सायास केले. प्रपंची आसताना मन नाही गोविले. वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका. वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका. गाफील निजू नका काळ देईल धोका.
बोधल्या म्हणे तुम्ही हरिनाम जपा, आणि 84 लक्ष योनीच्या चुकतील खेपा. नाही म्हणजे किती गहन उपदेश. आलाशी कोठून या, जाशी कवण्यारी ठाया, घरदार नव्हे तुझे अवघी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला शे मापा. आणखी याच्यापेक्षा पुढचा उपदेश कोणता, याच्यापेक्षा उत्तम उच्च अशा प्रकारचं श्रेष्ठ ज्ञान कोणतं. मग संतांचं आपण का ऐकत नाही. म्हणून तर आपले बाबा सांगायचे, श्रीपाद बाबा सांगायचे, ते सांगायचे की परमार्थ करीत असताना काय लागतं, हे ज्ञान म्हणजे वाघिणीचं दूध आहे. हे ज्ञान काय आहे, वाघिणीचं दूध आहे. आणि हे वाघिणीचं दूध साठवण्यासाठी साधी गोष्ट नाही. जो वाघिणीचं दूध पितो नाही का वाघ, तर वाघिणीचे दूध प्याला तुम्ही मोठे मोठे बछडे, भ्रांती तुम्हा का पडे. नाही का. आणि म्हणून हे वाघिणीचं दूध मिळणार नाही. जो कोणी वाघिणीचं दूध पिईल तर तो वाघासारख्या डरकळ्या फोडील, तो ब्याब्या करणार नाही, दुःखी कष्टी होणार नाही, तो दुबळा राहणार नाही, तर तो समर्थांचे लेकरू आणि साक्षात समर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कसं आहे, वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीचं दूध ठेवण्यासाठी पात्र सोन्याचं पाहिजे. चांदीचं जरी असलं, लोखंडाचं असलं, त्याला बिळं पडून ते दूध निघून जाईल, टिकणार नाही वाघिणीचं दूध. त्यासाठी सोन्याचं पात्र लागतं. तसं पाहता आपण कितीही अभ्यास केला, ज्ञान संपादन करायला पाहिजे, आत्मचिंतन करायला पाहिजे, भगवत चिंतन करायला पाहिजे, ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. परंतु तैसे मोक्ष देईल ज्ञान, इथ किर नाही आन, परी ते थारे आईसे मन शुद्ध व्हावे. काय, तैसे मोक्ष देईल ज्ञान. ज्ञान तुम्हाला 100% मोक्ष देईल. तैसे मोक्ष देईल ज्ञान, येत किर नाही आण, याच्यात शंकाच नाही. परंतु ते थारे आईसे मन शुद्ध व्हावे. परंतु ते ज्ञान काय व्हायला पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये टिकलं पाहिजे. ते ज्ञान जर अंतःकरणामध्ये टिकलं नाही का, तर ते ज्ञान आपल्याला मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. पृथ्वी निधाने भरली आहे, पायाळविन प्राप्ती नाही. तैसे आत्मा स्वयं सिद्ध आहे, परंतु गुरुकृपाला आहे तत्सिद्धी. हे शास्त्रे साधनही साधू संतांनी तैसा ज्ञानाची दिठी जो माते सेवी किरीटी, तो होय ब्रह्मतेच्या मुगुटी चोडा रत्न. काय सांगितलं, तैसा ज्ञानाची दिठी जो माते सेवी किरीटी, तो होय ब्रह्मतेच्या मुगुटी चोडा रत्न. एवढं ज्ञानाचं महात्म्य आहे. आणि म्हणून साधू संतांनी काय केलेलं आहे, तर तेच ज्ञान सगळ्या जगाला दिलेलं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल.